रात्रीचे वाजलेत 8:30 आणि आपण पोहोचलो आहोत लांजा. लांजात तर भरपूर चहल पहल आहे. 37चं एव्हरेज आपल्याला लास्ट टाकी फुल गेली होती तेव्हा 37चं एव्हरेज दिलंय. बस जोरात दे जरा, पटकन पटकन अजून. तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या नवीन एका अशा व्हिडिओमध्ये. तर बहिणीचं लग्न अटेंड वगैरे केलंय आपण. व्हिडिओ थोडेसे क्लिप असतील ते आम्ही आता दाखवतो. आणि मी आता निघालोय मुंबईला जायला आणि आपल्या बरोबर आहे आयुष, मिररमध्ये बघू शकता. तर आम्ही दोघं आता निघालोय मुंबईला जायला. तर चला, आता वाजलेत संध्याकाळी 7:07. तर जर्नी दाखवूया तुम्हाला नाईटची आणि कुठेतरी जेवायला आपण ब्रेक घेऊया. चहा पियालोय, चहा पिऊन तर निघालोय. आता बाकीचं काही खायला वगैरे तर थांबूया नको, डायरेक्ट जेवणाला थांबूया. चला मग. तर हे आपण आलो आहोत खारेपाटणच्या आधी अधिष्ठी माताचं मंदिर. तर पाया पडून घेऊ आणि मग निघू इथून, नीट पोचू. चला तर मग इथून आता निघूया पटापट. वाजल्यात अपडेट 7:20 आणि आपण आता आहोत खारेपाटणला. खारेपाटण 3 किलोमीटर असेल इथे. तर 5 मिनिटाच्या आधीच आपण खारेपाटण पोचू. म्हणजे सिंधुदुर्गचे आपण चेकपोस्ट क्रॉस करू. खारेपाटणचा जो चेकपोस्ट आहे तो आपला बॉर्डरच पडते सिंधुदुर्गची. तर ठीक आहे, हे नॉर्मल लाईट आणि ही एचजेडीची लाईट पूर्ण उजेड. तर ठीक आहे, मग जाऊया पटापट. रोड कव्हर करूया आणि रोडची कंडिशन परत एकदा तुम्हाला सांगूया. माझ्या चॅनलवरती सध्या असं झालंय का गोवा रोडचे जास्त व्हिडिओ आहेत. तर ठीक आहे, दुसरीकडे पण प्लॅन चालू आहेत आपले. लवकरच तुम्हाला दुसरे प्लॅन पण बघायला भेटतील. 1 hour later. रात्रीचे वाजलेत 8:30 आणि आपण पोहोचलो आहोत लांजा. लांजात तर भरपूर चहल पहल आहे. आपण जाऊया, मे बी आपण चिपळूण ठेवूया जेवायचा स्पॉट. चिपळूणपर्यंत जर नाही पोचलो तर रत्नागिरी. लांजावरून आता रत्नागिरी काय अर्धा तास. 10 वाजेपर्यंत चिपळूणला जेवण आरामात भेटून जाईल. भूक तर तशी काही लागली नाही आहे. आयुषला पण मगाशी विचारलं होतं, आयुष पण तेच बोलला आपण जाऊया जेवढं पुढे होईल तेवढं. बघू, चिपळूण आपण चिपळूणच्या आसपास जेवायला थांबू. जर चिपळूणला लेट झाला म्हणजे पोचायला तर मग त्याच्या आधी आपण कुठेतरी जेवून घेऊ. Two hours later. प्रकारे रात्रीचे वाजल्यात 10 आणि आपण पोहोचलो आहोत 10 वाजता संगमेश्वर. 7 वाजता निघालो. घंटे भरपूर ते. हा, तर मी म्हणतो 7 वाजता निघालो. 8, 9, 10 3 तासात आपण संगमेश्वर घातलंय. तर आता कुठेतरी हॉटेल वगैरे बघू आणि मग जेवायला थांबूयात. गाड्या वगैरे तर आहेत पाठी, लक्झरी वगैरे. ठीक आहे, मग अपडेट देत राहू तुम्हाला. फॉगन थोडा बंद ठेवलाय. सिटीमधून चालतो तर स्ट्रीट लाईट आहेत. सिटी इन द सेन्स मार्केट एरियामध्ये.
काय बोलाल इथे कुठे सिटी आली. क्रॉस केल्याच्या नंतर गाड्यांची लाईन बघू शकता. म्हणजे आहेत असं नाही की गाड्या एकदमच कमी आहेत. मुंबईला जाणाऱ्या पण आज गाड्या आहेत. आणि मगाशी तर मला 4-5 बाईक असे रायडर पण दिसले होते डबल सीट वगैरे. तर ते तर अजून आपल्याला भेटले तर नाही. आपण जेव्हा जेव्हा थांबू तेव्हा मे बी ते आपल्या पुढे असतील तर तेव्हा रस्त्यात भेटतील. तेव्हा मग आपण दाखवू. 1 hour later. 10:48 झाल्यात आणि आता आपण पोहोचलो आहोत चिपळूण मध्ये. तर चिपळूण मध्ये हॉटेल वगैरे बघूया आणि जेवून घेऊया. पहिलं भूक तर भरपूर लागली आहे. चांगलं हॉटेल नाही भेटत आहे. थोडेफार गेले पण मी स्पीड मध्ये होतो. इथे तर चिपळूण मध्ये तर भेटूनच जाईल म्हणून स्लो केली आहे गाडी. तर 11 वाजल्यात आणि आता आपण आहोत हॉटेल लगून. चिपळूणच्या इथेच आहे आणि चिपळूणचा जो CNG पंप आहे त्याच्या ऑपोजिट साईडलाच आहे. आयुष प्लेट वगैरे आता चिकन अंडी बोनलेस आणि रोटी मागवल्या. आयुष कसा वाटतं एवढ्याला आम्ही बाईकवर ना पहिल्यांदा? वाट लागली 50 किलोमीटर नंतर तो वळवत होता. सवय नाही पहिल्यांदा. पहिली रायडर ना तुझी बाईकवर? एवढं लांब कधी गेलं नव्हतं ना बाईकवरती पहिल्यांदा एवढा लांब आला आहे तो. तर ठीक आहे. 11 वाजल्यात. मोस्ट प्रोबॅबली 5 पर्यंत तर पोचायचं आहे आपल्याला मुंबईला. त्याच्यानंतर 2 तास झोपू आणि परत ऑफिसला जाऊ. ऑफिसला उद्या मीटिंग आहे आपली सकाळी. ठीक आहे मग जेवण आल्याच्या नंतर तुम्हाला भेटू. जेवण तर लवकर आलं. चालू करूया. बटर रोटी चिकन कढाई बोनलेस. कसा रे टेस्ट? ठीक आहे की चांगली आहे? ठीक आहे मग बॅटिंग करूयात आपण. थोड्या वेळाने भेटू. A few moments later. हॉटेल बघू शकता पूर्ण बंद झालं. लास्ट ऑर्डर फक्त आपली होती. तर आता निघूयात. हा आयुष चालतो समोर. A few moments later. परशुराम घाट चालू झाला आहे आणि प्रायव्हेट गाड्या आहेत बघू शकता तुम्ही. लक्झरी वगैरे पण आहेत. ठीक आहे तर व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही. One hour later. सदतीसचं एव्हरेज आपल्याला लास्ट टाकी फुल गेली होती तेव्हा 37चं एव्हरेज दिलाय. तर ट्रिप मीटर परत 0 करू. चल बस. बॅटरी लो. धक्का मारूचा लागणार. धक्का मारूचा लागणार.
पटकन कर, मी सेकंडवर उचलते. जरा जोरात मार. चल जरा जोरात. एवढ्यात नाही उठणार, जरा जोरात दे. अरे झालं नाही, जरा जोरात दे, जोरात दे जरा. पटकन पटकन अजून जरा जोर. जरा जोरात दे. A few moments later. बघू शकता मुंबईवरून निघालेला सर्व लाईनच लागली आहे. सर्व बोगद्यातूनच आलं टनल मधून. ठीक आहे, तर टनलकडे व्हिडिओ एकदा चालू. बॅटरीचा इश्यू आपल्याला फेस करायला येतो. फॉगला चालू ठेवल्यावर बॅटरी चार्ज काहीतरी होत नाही आहे. आपण मुंबईला गेल्याच्या नंतर सर्व्हिस सेंटरला एकदा जाऊयात आणि त्यांना पण दाखवूयात हा इश्यू. आता धक्का स्टार्ट करून आम्ही चालू केली आहे गाडी. तर हा आहे समोर कशेडीचा टनल. भरपूर इंजिनिअरिंगच्या नंतर, मेहनतीच्या नंतर हा बांधला. हा तो टनल आहे. Later. तर आता बघू शकता 1:54 म्हणजे 2 वाजता आपण पोहोचलो आहोत माणगाव. तर अजून माझ्यामध्ये 3 तास, 3 वाजले, 3, 4, 5 वाजेपर्यंत मे बी मोस्ट प्रॉब्ली आपण पोहोचलो पाहिजे. तर ठीक आहे, जाऊया पटापट, बाकीचा रस्ता कव्हरअप करूया आणि मग भेटूया तुम्हाला. आज मे बी ट्रॅफिक नाही आहे. त्या दिवशी काय होतं माणगावमध्ये काय माहिती नाही. कमेंट करून मला सांगितलंच असेल त्या पार्टमध्ये, मी एकदा चेक करतो. त्या दिवशी तर भरपूर ट्रॅफिक होतं, भरपूर म्हणजे भरपूर प्रमाणाच्या बाहेर. सकाळचे वाजल्यात 3:30. आयुषला झोप येत होती म्हणून आयुष चहा पिऊन आला आहे आणि पाण्याची एक बॉटल कॅरी केली आहे, कारण पाणी संपलं आहे. तर पाणी भर. झोप किती येत होती रे? तू तर बोललेलं बाईकच्या पाठी फक्त बसवता, झोप नाही येणार. तकड ना काय टाकतं हे अवघड. अजून चाय पिऊन पण झोप उडत नाही. चाय पियालच तरी, तोंड धुतलंच तरी झोप नाही उडत. चाय बरोबर नव्हती. चला तर मग 2 तास इथून फक्त घर उरलंय. पटापट जाऊ
घरी थोडा आराम करू आणि नंतर मग ऑफिसला जायचं परत. चला तर मग इथून निघूया आता. पेन इथून जास्त लांब नाही आहे, जवळच आहे. A few moments later. तर 4 वाजता वाजले आहेत सकाळचे आणि आपण पोहोचलो आहोत पनवेलला. तर ठीक आहे, इथून अजून 1 तास लागेल आपल्याला. तर जाऊयात पटापट घरी. ट्रॅफिक वगैरे तर आता काही लागणार नाही, मला नाही वाटत. A few moments later. वरून जरा पुढे आल्यावर पूर्ण ट्रॅफिक जाम लागलाय. कशामुळे काय माहिती नाही यार. घरी जाऊन झोपायचं होतं 2 तास तरी. का ट्रॅफिक लागलं तेच समजत नाही. आधीच वैताग आलाय, झोप आली आहे. ट्रॅफिक कटकीन काय बोलणार. मी एक्सपेक्ट केलं होतं ट्रॅफिक, पण JBLR मध्ये. इथे नाही. इथे का लागलाय. A few moments later. तर 5:45 झालेत आणि आता आपण पोहोचलो आहोत वाशीच्या ब्रिज वरती आहोत. ट्रॅफिक अपडेट. थोडंफार ट्रॅफिक लागलं होतं पण ठीक आहे. आता आपण जाणार आहोत चेंबूर मार्गे JBLR. तर बघूयात ट्रॅफिक तिथे किती लागतंय का नाही. चला. 1 hour later. फायनली भावाला आपण सोडलाय बोरिवली स्टेशनला आणि आता आपण चाललो आहोत घरी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या YouTube चॅनलला आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तर चला तर मग थँक्यू फॉर द मेकिंग ऑफ द पार्ट ऑफ द डे. I see you in the next video. Take care. Bye bye.